अनुभवाची किंमत. मुंबईच्या बाहेर एका मोठ्या औद्योगिक भागात शक्ती इंडस्ट्रीज नावाचा विशाल कारखाना होता. त्या कारखान्यात दिवस-रात्र मशीनचा आवाज घुमत असायचा. शेकडो कामगार, मोठे मोठे इंजिनियर आणि करोडोंचा व्यवसाय. संपूर्ण कंपनी एका खास मशीनवर चालायची. ते मशीन बंद पडलं तर सगळं उत्पादन थांबायचं. एक दिवस अचानक जोरात आवाज झाला. ठाक. मुख्य मशीन बंद पडलं. संपूर्ण कारखाना शांत झाला. कामगार घाबरले. मॅनेजर धावत आले. इंजिनियरांनी मशीन तपासायला सुरुवात केली. कोणी वायर तपासत होतं, कोणी संगणक पाहत होतं, कोणी मशीनचे भाग उघडत होते. पण तास गेले, मशीन सुरू झालंच नाही. मालक विक्रमराव चिंतेत पडले, कारण प्रत्येक मिनिटाला लाखोचं नुकसान होत होतं. 2 दिवस गेले. शहरातील मोठे मोठे तज्ज्ञ बोलावले गेले. कोणी म्हणालं मोटर जळाली, कोणी म्हणालं संपूर्ण सिस्टम बदलावी लागेल. खर्च वाढत होता, पण उपाय सापडत नव्हता. तेवढ्यात एक वृद्ध कामगार शांतपणे म्हणाला, साहेब, रामभाऊला बोलवा. विक्रमरावांनी विचारलं, कोण रामभाऊ? कामगार म्हणाला, पूर्वी या कारखान्यात काम करायचे. आज निवृत्त झाले, पण मशीनचा प्रत्येक आवाज त्यांना ओळखता येतो. संध्याकाळी एक जुनी सायकल कारखान्याच्या गेटवर थांबली. पांढरे केस, साधा शर्ट, खांद्यावर जुनी बॅग, ते होते रामभाऊ. कारखान्यातील अनेक जुन्या कामगारांच्या चेहऱ्यावर आदर दिसत होता. रामभाऊ आत आले. त्यांनी कोणालाही काही विचारलं नाही. ते फक्त मशीनजवळ गेले. डोळे बंद करून काही क्षण मशीनचा आवाज ऐकला. मग शांतपणे मशीनभोवती फिरले. कधी एखाद्या बोल्टला हात लावायचे, कधी एखादा पाईप तपासायचे. सगळे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. मोठे इंजिनियर मनात हसत होते, हा म्हातारा काय करणार? काही मिनिटांनी रामभाऊनी आपल्या जुन्या बॅगेतून एक छोटासा हातोडा काढला. ते मशीनच्या एका कोपऱ्याजवळ गेले आणि हलकासा टक, एक छोटासा आवाज झाला. क्षणभर शांतता पसरली आणि अचानक मशीन सुरू झालं. पूर्ण कारखाना पुन्हा गडू लागला. कामगारांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. काहींना डोळ्यात आश्चर्य होतं. विक्रमराव आनंदाने म्हणाले, रामभाऊ, तुम्ही कमाल केली. थोड्या वेळाने विक्रमरावांनी विचारलं, किती पैसे झाले? रामभाऊ शांतपणे म्हणाले, 1,00,000 रुपये. हे ऐकून सगळे थक्क झाले. एक इंजिनियर चिडून म्हणाला, फक्त एक टकटक करण्याचे 1,00,000? रामभाऊ हसले. त्यांनी खिशातून एक जुना कागद काढला आणि लिहिलं, टकटक करण्याचे 10 रुपये. कुठे टकटक करायचे हे जाणण्याचे 99,990 रुपये. संपूर्ण खोली शांत झाली. विक्रमराव काही क्षण रामभाऊकडे पाहत राहिले. मग त्यांनी आदराने विचारलं, रामभाऊ, हे सगळं तुम्ही कसं शिकलात? रामभाऊच्या डोळ्यात जुन्या आठवणी चमकल्या. ते हळू आवाजात म्हणाले, साहेब, मी 20 वर्षाचा होतो तेव्हा या कारखान्यात आलो. त्यावेळी माझ्याकडे शिक्षण नव्हतं, पण शिकायची जिद्द होती. मी मशीन साफ केली, रात्रभर ओव्हरटाईम केला, चुका केल्या, ओरडा खाल्ल्या, पण प्रत्येक आवाजातून काहीतरी शिकलो. ही मशीन माझ्यासाठी लोखंड नव्हती, ती माझी गुरु होती. त्या रात्री विक्रमरावांना झोप लागली नाही. त्यांना जाणवलं, मोठी पदवी, मोठं ऑफिस किंवा महागडं ज्ञानाचं सगळं नसतं. काही गोष्टी फक्त अनुभव शिकवतो. दुसऱ्या दिवशी त्यांनी संपूर्ण कारखान्यासमोर घोषणा केली, आजपासून या कंपनीत अनुभवाला सर्वात मोठा मान असेल. रामभाऊंना सन्मानाने पुन्हा सल्लागार म्हणून बोलावण्यात आलं. काही महिन्यांनी नवीन इंजिनियर कारखान्यात आले. तेव्हा विक्रमराव त्यांना नेहमी एक गोष्ट सांगायचे, पुस्तक तुम्हाला नियम शिकवतं, पण अनुभव तुम्हाला जीवन समजावतो. आणि कारखान्याच्या मुख्य भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिलं गेलं, ज्ञानाची किंमत असते, पण अनुभव अमूल्य असतो. आजही त्या कारखान्यात जेव्हा एखादी कठीण समस्या येते, तेव्हा लोक म्हणतात, जर उत्तर पुस्तकात नसेल तर ते अनुभवात नक्की सापडेल. धन्यवाद.